राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75चा भव्य सोहळा थोड्याच वेळात दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये रंगणार आहे आणि काही वेळानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल। दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये याची जय्यत तयारी आता झालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन असणार आहेत। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। अनेक महत्त्वाच्या ज्येष्ठ अशा अतिथी या कार्यक्रमाला असणार आहेत। मनमोहन सिंग सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विज्ञान भवन येथे एक मोठा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की विज्ञान भवनाला संपूर्ण पोस्टरने सजवण्यात आलेले आहेत। जीवेत शरद शरद पवार अमृत महोत्सव समारंभ अशा प्रकारचं बॅनर सर्व मौलाना आझाद रोड इथे लावण्यात आलेले आहेत। धनंजय महाडिक खासदार आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्यातर्फे पण हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर दिल्लीमधले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, वेगवेगळे महाराष्ट्रातले कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की विज्ञान भवन या ठिकाणी फक्त सरकारी कार्यक्रम केले जातात, मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे वाढदिवसानिमित्त कोणता तरी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी राष्ट्रपती उपस्थित असणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सुद्धा या ठिकाणी असणार आहेत। त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। नितीश कुमार, लालू प्रसाद यादव अशा प्रकारचे बडे नेते सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। त्यामुळे आजचा जो कार्यक्रम असणार आहे तो जंगी कार्यक्रम असणार आहे आणि त्यासाठीच ही तयारी संपूर्ण करण्यात आलेली आहे। सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। चारही बाजूला विज्ञान भवनाच्या सुरक्षा रक्षक सुद्धा वाढवण्यात आलेले आहे, कारण शरद पवार यांचा हा कार्यक्रम आहे आणि राष्ट्रपती पंतप्रधान सर्वच उपस्थित राहणार आहेत। मात्र सर्वात महत्त्वाचं, सोनिया गांधी या कार्यक्रमाला येणार का हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। राहुल गांधी या कार्यक्रमाला येणार का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। सोनिया गांधी यांचा काल वाढदिवस होता, शरद पवार यांनी स्वतः जाऊन भेट घेतली होती, त्यामुळे ही एक प्रेशर टॅक्टिक्स होती का हे पण पाहावं लागणार। मात्र विज्ञान भवन या कार्यक्रमासाठी सज्ज झालंय असंच म्हणता येईल। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। आणि एकंदरीतच या कार्यक्रमासंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। रामराजे, एकंदरीतच अत्यंत चतुरस्र असा हा नेता, एक हुशार राजकारणी, संसदपटू आणि महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व म्हणून सध्या संसदेत असलेले शरद पवार यांची आज 75 आहे आणि त्यानिमित्तानं कार्यक्रम होतो विज्ञान भवनामध्ये। काय नेमकं किती वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे, कोण ज्येष्ठ नेते तिथे आता उपस्थित असणार आहेत, काय या संबंधात सविस्तर माहिती आहे? तर दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये आता जय्यत तयारी झालेली आहे आणि काही वेळामध्ये या भव्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे। विज्ञान भवनामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम खरी होत नसतात, वेगवेगळे कार्यक्रम होतात, मात्र वाढदिवसांसारखे कार्यक्रम होत नाहीत। मात्र आज शरद पवार यांचा 75वा वाढदिवस आहे। महाराष्ट्राचं एक दिग्गज नेतृत्व म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं। तर पवारांच्या या 75 निमित्तानं विविध सेलिब्रिटी सुद्धा तिथे असणार आहेत, ज्येष्ठ नेते असणार आहेत, उद्योगपती असणार आहेत, वेगवेगळ्या स्तरातून अनेक जण तिथे आज उपस्थित असणार आहेत। प्रणव मुखर्जी राष्ट्रपती, त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन, त्याचप्रमाणे उद्योगपती अनिल अंबानी या भव्य सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। भारतीय राजकारणी म्हणून शरद पवार जरी त्यांची एक ओळख असली तरी एक चतुरस्र नेता आणि उत्कृष्ट संसदपटू असाही त्यांचा उल्लेख केला जातो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।